अभि चोरट आणि विवेक अशी सलामीची जोडी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश भिल्लारे गोलंदाजी ट्रॅकवर आला। वेगवान गोलंदाज आहे। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर तुर्भे टीम कडून बिलॉंग करतोय। गजानन तुर्भे टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय। मॅचला होते सुरुवात, अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार। पहिलाच बॉल, बॉलर बॅक टू ड्राइव्ह, अगदी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता। हातातला ब्रश झाला, चेंडू जातोय सिली मिड ऑफ रिजन मध्ये आणि पहिल्या बॉलवर मात्र सिंगल येते। आपलं खातं उघडलंय। अभि चोरट ऑफ द मार्क, पहिली नाव अभि चोरटच्या बॅट मधून आले। 4 ओव्हरची मॅच, प्रत्येक बॉलवर प्रहार केला जाईल, प्रत्येक बॉलवर आक्रमण केलं जाईल आणि प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारण्याच्या इराद्यामध्ये बॅट्समन मैदानामध्ये उतरेल। षटक क्रमांक पहिलं। यावेळी सकोटप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय। चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, अडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही। चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे। फलंदाज विवेकच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार। 4 धावा, 4 धावाने आपलं खातं उघडले। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर 5 धावा फलकावर लागलेत। षटक क्रमांक पहिलं, निलेश भिल्लारेवर केला जातोय आक्रमण। 4 ओव्हरची मॅच, पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे। या षटकामध्ये चांगला खेळ, चांगली बॅटिंग करावी लागेल। इथे बॅटची एज, काय झेल, अप्रतिम झेल पाहावा लागेल। अप्रतिम झेल पकडला जातोय। कॅचेस विन द मॅचेस, सुरेख झेल, अगदी स्वतःला झोकून दिलंय आणि स्वप्नीलने अशक्यप्राय झेल आपल्या हातामध्ये विसावतोय। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय, हलकासा चेंडू बाहेर निघाला, बॅटची एज लागली, अगदी बराच काळ हवेमध्ये एक उडी घेऊन मात्र झेल पकडलाय। चांगली कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल। एफर्ट्स पाहू शकाल, काय सुरेख एफर्ट्स पाहायला मिळते। अप्रतिम झेल, पहिला धक्का लागतोय, फलंदाज बाद होईल। विवेक तंबूच्या आश्रयाला परतलाय। निलेश भिल्लारे सफलता मिळते पहिली। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। अतुल भालेकर हा टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि आज जर पाहिलं तर अतुल भालेकरने खूप चांगला खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये। बॅटिंगच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर मॅच जिंकून दिले आणि आता सुपर 6 चा थरार आपण नॉकआउट स्टेज मध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल। यावेळेस आल्या मोठा फटका लगवला जातोय। मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आसमानी टोला अतुल भालेकरच्या बॅट मधून येतोय प्रहार। चेंडू सीमारेषा पार, षटकार। सुपर स्ट्रोक विथ द स्पिनला खत्म केलाय। वेगाचं उत्तर वेगाने अतुल भालेकरच्या बॅट मधून षटकार आलाय। व्हॉट अ शॉट, सुपर डुपर स्ट्रोक लगवला जातोय। अतुल भालेकर ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा देखील अष्टपैलू खेळाडू आहे। कोपरखेडे गावाकडून बिलॉंग करतोय, अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय। तन्वी इवन कोपरखेडे, फलंदाजीचा चेंडू, बॅटची एज, पुन्हा एकदा विकेट कीपरने आपला काम केलाय। पुन्हा एकदा विकेटचं पतन होतोय। अतुल भालेकरला देखील परतावा लागेल। टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर। षटकार लगवल्यानंतर इथे निलेश भिल्लारेने कमबॅक केले आपल्या टीमसाठी आणि आणखीन एक विकेटचं पतन। दुसरा धक्का लागतोय टीम बॅटिंग करत असताना मातोश्री संघाला। फलंदाज बाद। फुलर लेनचा चेंडू, स्टेप आउट केली होती, एक्झिबिशन झालं नाही। बॅटची एज आणि खूप चांगली विकेट कीपिंग पाहायला मिळते। खूप चांगला झेल पकडला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून। नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय ओमकार शेलार। अजूनही 36 सणसारखा एक फलंदाज आहे आणि त्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, त्यामुळे 36 रन्स हा कुठल्या पोझिशन मध्ये बॅटिंगला येईल
त्याकडे लक्ष असेल। 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर। 11 धावा। चांगलं षटक हाताळत असताना निलेश भिल्लारे या टीमचा कॅप्टन आहे, आयकॉन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं। मोठी जबाबदारी आहे गोलंदाज म्हणून आणि ती जबाबदारी पार पाडत असताना पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय। 11 धावा 2 गडी बाद। यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते, पडल्यानंतर उसळी झालाय, डॉट बॉलची सांगता होते। अप्रतिम षटक हाताळलं गेलं निलेश भिल्लारेच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा। खराब सुरुवात म्हणावं लागेल। टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली मातोश्री टीम। पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवर चौकार आला होता विवेकच्या बॅट मधून। त्यानंतर लगेचच्या बॉलवर विवेकला परतावं लागलं आणि विकेट प्राप्त केली निलेश भिल्लारेने। त्यानंतर अतुल भालेकरला पहिल्याच बॉलवर मोठा फटका लगवला। त्यानंतर लगेचच्या बॉलवर मात्र निलेश भिल्लारेने अतुल भालेकरची देखील शिकार केली, म्हणजेच षटकार लगवल्यानंतर विकेट्स पडत आले। हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही जीवनामध्ये जगत असतात तुम्हाला कमबॅक आणि तुम्हाला वापसी करणं गरजेचं आहे। सुनील लांबोर आमच्या सोबत जोडले गेले तर एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे एक यंगस्टर आपले खेळाडू आहेत, अनेक वर्ष आणि गोलंदाज देखील आहेत। अनेक वेळा आम्ही त्यांना खेळताना पाहिले, पण समालोचन क्षेत्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये कमालीचा इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली, कारण की त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर करण्यात आल्या। अनेक डे नाईट मॅच असतील, रायगड समालोचन असोसिएशन मधली अनेक जी मुळेखंडची स्पर्धा होती ती देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आली। रायगडमध्ये जाणारा आणखीन एक समालोचक आहे आमच्या सोबत जोडले गेले। चला दुसऱ्या षटकामध्ये ऐकूया सुनील लांबोर यांना। धन्यवाद। थँक्यू सो मच विघ्नेश मडवी सर। दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आहे। दुसऱ्या षटकातील हा पहिलाच बॉल तेजानी तरार आपल्याला पाहायला मिळतो। परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला। अक्षरशः या बॉलला बॅट्समनने जर का आपण बघितलं तर इथून मात्र खेळून काढलं, म्हणजे डॉट बॉल। फटका अप्रतिम, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक पकडला जातो झेल। बॅट्समन बाद। गणेश हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगला झेल त्याने पकडला डीप मिड विकेट रिझन मध्ये। अगदी जर का आपण पाहिलं तर शेवटपर्यंत या बॉलवरती त्याने नजर ठेवली। मोक्याच्या क्षणी आपल्या ओंजळीमध्ये या बॉलला त्याने कॅरी केला आणि इथून मात्र बॅट्समन बाद झालेला। बघा 3 गडी बाद 11 धावा। खराब स्थितीमध्ये आहे मातोश्री टीम। टॉस हरल्यानंतर कुठेतरी सुपर 6 चा ही प्रेशर असतं, ज्यावेळेस आपण नॉकआउट स्टेज मध्ये पोहोचतो त्यावेळेस मॅच मध्ये काय असतं की आपण जर सामना गमावला तर या स्पर्धेतून आपण केलेली मेहनत ही वाया जाते। आता तेच चित्र पाहायला मिळते। मातोश्री टीम बॅकफुटला गेली। अजूनही जर पाहिलं तर अजूनही जवळजवळ बॉलचा विचार केला तर 14 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळेच चांगला खेळ नक्कीच करावा लागेल। अप्रतिम 16 चेंडूचा खेळ बाकी, अजूनही चांगला खेळ सुरू आहे। नवीन फलंदाज सतीश पोप्पळकर आलाय। सतीश सणस कधी बॅटिंगला येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण की 3 गडी बाद झालेत। 11 धावा। स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन आहे, त्यामुळेच उर्वरित 2 षटकामध्ये एक विशेष भूमिका असेल सतीश सणसची। सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय। यस 3 गडी बाद 11 धावा। खऱ्या अर्थानं ज्यांची आम्ही वाट पाहत होतो, संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेट मधील आणि कराड मधील लोकप्रिय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून कराड तालुका प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा करण्यात आली। ते हायड्रोटेक इंजिनिअरिंग चे सर्व आणि हायड्रेटिंग कंपनीचे सर्व सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेब, त्याचबरोबर कराड तालुका टेनिस क्रिकेटचे कमिशनर खऱ्या अर्थानं सागर दादा पाटील, कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत असलेल्या संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं मी विनंती करेल आपण या सर्वांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सुस्वागतम। मान्यवरांशी मांदियाळी देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते। पुन्हा एकदा आम्ही सर्व मान्यवरांचं या PMPL 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। जाऊया बॅक टू द क्रिकेट। गोलंदाज पुन्हा एकदा तिथे मात्र तयार होईल। चांगली गोलंदाजी आतापर्यंत भरत सनस या बॉलरची राहिली आहे। स्विच हिटचा फटका, दुधारी तलवार म्हणून या फटक्याला ओळखलं जातं आणि इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। अगदी रचनात्मक आणि कलात्मक फटका आपण पाहिला, परंतु या बॉलवरती फक्त आणि फक्त जर का आपण पाहिलं तर 2च धावा इथून मात्र मिळालेल्या आहेत। बघा स्विच हिटचा फटका, आता फटक्यांची गरज आहे, कारण की आता धावा येणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकाचा खेळ संपला। 3 गडी बाद झाले।
आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. इथे इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. ओमकार शेलारच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग PMPL चौकार. का फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगोदरच मन बनवलं आणि तदनंतर मात्र अगदी बॉलवरती तुटून पडले आणि त्यानंतर त्या रिझन मध्ये कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता हे बॅट्समनने माइंड मध्ये सेट केलं. येस, स्विच हिटचा फटका खेळत असताना तुम्हाला बॉलरला रीड करावं लागेल. कशा पद्धतीने तो टप्पा टाकतोय, कशा पद्धतीने तो कुठल्या ठिकाणी पिचिंग करतो. त्यामुळेच स्विच हिटचा फटका खेळणं इतकं सोपं नसतं. आणि आता मात्र ओमकार शेलार या फलंदाजाने ते चांगल्या पद्धतीने खेळत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातोय. इथे प्रयत्न थोडासा फसलाय पण सिंगल मात्र मी इथे टीमची धावसंख्येला थोडासा आकार येत असताना जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 धावा 2 षटकांचा देखील खेळात इथे मात्र संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच जर का आपण पाहिलं तर अजूनही तुमच्याकडे 12 बॉल शिल्लक आहेत. ड्रोन व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. संपूर्ण घनसोली नगरी जर का आपण पाहिली तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. अगदी पाहण्याजोगं दृश्य आपल्याला स्क्रीन वरती पाहायला मिळते. अफलातून स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024. काय दृश्य इथून मात्र टिपलेले आहेत. संपूर्ण खाडीचा परिसर. त्यानंतर मात्र जर का आपण बघितलं तर घनसोली गाव इथून मात्र दाखवला जातो. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर आणखीन एक मैदान आपल्याला पाहायला मिळते. तिथे घनसोली अंतर्गत स्पर्धा देखील सुरू आहे. अशा अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात घनसोली नगरीमध्ये. येस, आपण हा टॉप व्ह्यू पाहू शकाल. अशा मोठमोठ्या इमारती आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं तर असं निसर्ग आणि त्या बाजूला असलेलं समुद्र. म्हणजेच एखाद्या कॅरेबियन ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी ते मैदान असतं त्याच ते चित्र पाहायला मिळते. अप्रतिम काम केलंय ओम साई MTC लाईव्ह इव्हेंट्स. कौतुक करावं लागेल अक्षय म्हात्रे. कौतुक करावं लागेल खोडेगाव ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल गोलबट्ट्याचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि गरज नसताना स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. बघा स्ट्राइक रोटेट करण्याचा हा प्रयत्न असेल कदाचित. कारण की आतापर्यंत आता मात्र विकेटचा पतन होत असताना फलंदाज सतीशला परतावा लागेल. सतीश परतलाय. एक सतीश परतल्यानंतर मात्र दुसरा सतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याचं नाव आहे सतीश सणस. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक ज्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केलेत. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अशा अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. KSK ची स्पर्धा असेल त्यामध्ये अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज साठी जो दावेदार ठरतो सतीश सणस त्याकडे लक्ष असेल. आता टीमला गरज असेल म्हणजेच टीम ग्लोरियस टीम गोलंदाजी करत असताना मात्र ही विकेट फार इम्पॉर्टंट असेल. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. 20 धावा दाखल करावं लागलेत. चला सामना स्पीडअप करा. सतीश प्लीज विनंती करतोय. 6 मॅचेस अजूनही कव्हर करायचे त्यामुळेच वेळ फार महत्वाचा आहे. आज आलेल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 हा क्रिकेटचा घमासान सुरू आहे. सगळ्यांनाच आज उत्कंठा लागली आहे स्पर्धेची. कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन. पहिलं पर्व अगदी दमदार आयोजन पाहायला मिळालं आणि सर्व स्तराकडून शिवा जाधव बॉस यांचं कौतुक केलं जाते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कोर कमिटीचं कौतुक केलं जाते. सतीश सणस सेकंड वर आलाय. 4 गडी बाद 20 धावा दाखल करायला लागलेत. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल येतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. फटका चांगला आहे. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. सतीश सणसच्या बॅट मधून येतोय PMPL क्रॅकिंग चौकार. काय फटका सजवला. ज्या प्रकारे विघ्नेश सरांनी उल्लेख केला की हा बॅटर घातक फलंदाजा. भरपूर रेकॉर्ड याच्या नावावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या नावाला साजेशील असा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला.
सतीश सणसच्या बॅट मधून ज्यावेळेस फटका लागला होता, चौकार गेला, त्यानंतर त्याची रिएक्शन, कारण की त्याला हवा तसा फटका लागला नाही, कनेक्ट झाला नाही, त्यामुळे असे बॅटर असतात की चौकार जरी मिळाला तरी देखील ते स्वतःवर नाराज होतात, कारण की मिडल होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली राहुल आहे, सगळ्यांच्या नजरा याकडे असेल. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे टीम ग्लोरियस संघाला. सतीश सणसचा केस संपलाय. फलंदाज क्रमांक 5 इथे तंबूच्या दिशेने रवाना होत असताना सतीश सणस अगदी स्वास्थ्यात परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे टीम मातोश्री संघाला. फलंदाज बाद. येस, ग्लोरियस संघाला फलंदाज सतीश सणस बाद झाला. 5 गडी बाद 24 धावा. सुनील, फार दयनीय असं म्हणावं लागेल. 4 ओव्हरची मॅच शॉर्ट फॉर्मॅट मध्ये कुठेतरी फास्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तो अंगलटला आणि कुठेतरी टीम बॅकफुटला गेली असं वाटतं सर. येस सर, नक्कीच सर. आता अर्धा संघ मात्र पावलेंच्या दिशेला रवाना झाला. अर्थातच मातोश्री 11 संघ. आता त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. येणाऱ्या बॅट्समनला अटॅकिंग पॉवर स्ट्रोक इथून मात्र सजवावे लागतील आणि धावफलकावरती जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. 40-45 धावापर्यंत मजल मारावे लागेल जर तुम्हाला गोलंदाजासाठी काहीतरी या मॅच मध्ये देण्यासाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय सावंत. पहिला बॉल ऑन दी अप खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक होतीये, कॅच होतीये, ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण, कॅच ड्रॉप झाली आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं आणि अशा चुका मात्र तुम्हाला नॉकआउट स्टेज मध्ये घातक ठरतील. 5 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25 आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना संधी चालून आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. राहुल चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केले. अप्रतिम षटक, षटक क्रमांक 3. स्ट्राइक एंडवर फलंदाज ओमकार शेला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग धारण केले. पडल्यानंतर हलकासा इनकटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅट आणि बॉल मध्ये भरपूर प्रमाणात गॅप पाहायला मिळाली. खूप चांगला बॉल, बाउन्सिंग स्विंगिंग बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग बॉल, डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत गोलंदाज राहुलने. अप्रतिम षटक, लाजबाब गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल. यावेळी देखील एक अपटी बार पाहायला मिळते. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेलला जातोय. संदीप जी भिरमाने, सँडी भिरमानेच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल 6. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6 गडी बाद 25 धावा. संदीप भिरमानेने हा झेल पकडलाय. शेवटचं षटक आहे. अजूनही या 6 बॉल मध्ये किती धावापर्यंत मजल मारेल बॅटिंग करत असताना मातोश्री टीम याकडे लक्ष असेल. इथे जर का आपण बघितलं तर 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 6 गड्यांच्या मोबदल्यात आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये किती धावा इथून मात्र जमवल्या जातील हे देखील आता पाहणं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर एंटर झाला. अर्थातच जर का आपण पाहिलं अभिषेक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहूयात. त्याच्या माध्यमातून आता या मॅच मध्ये कशा रीतीने बॅटिंग केली जाईल, कारण संघाला गरज आहे धावांची. त्या धावा आता त्याच्या बॅट मधून येतील का हा प्रश्नचिन्ह जरूर असेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये आणि पॅव्हेलियन कक्षामध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये गणेश कदम आला पाहूया. साइड स्क्रीन एंड कडून तो गोलंदाजी करण्यासाठी इथून मात्र तयार होतो. पहिला बॉल, फटका तर अप्रतिम. बॉल हवेत, कव्हर पॉइंट रिजनला पकडला जातो झेल. बॅट्समन बाद. धक्का क्रमांक 7. आणखीन एक धक्का बसला तो म्हणजेच मातोश्री 11 या टीमला. इथे जर का आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं आणि तिथे मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये खूप चांगला झेल कॅरी केला. धक्का क्रमांक 7 आता इथून मात्र बसला तो म्हणजेच मातोश्री 11 या टीमला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
आनंदा मुगदुम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल. 5 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट इथून मात्र सेट करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. 7 गडी बाद 25 धावा. अगदी दयनीय अवस्था आहेत, बिकट अवस्था आहे. नवीन बॅटर आनंदा मगदूल आला. पहिलाच बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली लाईन अँड लेंथ बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. गणेश कदम अखेरचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना बघा बॅटिंग लाईनअप जर पाहिलं तर अभि चोरट हा मात्र शून्यावर बाद झाला. विवेकने एक चौकार लगवला. अतुल भालेकर याने षटकार लगवून मात्र पुढच्याच बॉलवर तो बाद झाला. 6 धावा. ओमकारने देखील 6 धावा. सतीश सणसच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळेल. पण ही जी मेन बॅटिंग लाईनअप आहे ती कुठेतरी कोळमडली आणि कुठेतरी बॅकफुटला गेली टीम. या वेळेला जर का आपण बघितलं तर मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला परंतु हेलिकॉप्टर उडालाच नाही. या बॉलवरती 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु इथे मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 28 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले तर इथून मात्र मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि ते फटके येण्यास सुरुवात झालेली आहे. बॉल चालला बिग 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 बिग. इथे मात्र PMPL हा ब्रँडेड धमाकेदार वजनदार सुपर डुपर हा षटकार आपण बघतोय. मस्त नीडेड षटकार आपण पाहू शकाल. अगदी लेंथ बॉल पिक केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये आसमानी टोला चेंडू सीमा रेषेपार षटकार. गरज होती षटकाराची, गरज आहे धावांची. धावा येणं इम्पॉर्टंट असेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. अजूनही 2 बॉल आहेत. या 2 बॉल मध्ये मोठा फटका येईल का? या वेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीप विकेट रिझर्व मध्ये फिल्डर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावता. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा म्हणजेच धक्का क्रमांक 8वा बसला मातोश्री 11 या टीमला. कॅप्टन्स या मी विनंती करेल चौनेश्वर 11 आणि मैत्री ग्रुप जावली संघ दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. त्याचबरोबर शिवा जाधव अध्यक्ष बॉस मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मी सन्मान यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये घेतोय. खऱ्या अर्थानं कराड तालुका टेनिस क्रिकेट आणि कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं जे सुगीचे सोन्यासारखे दिवस आज तुम्ही पाहताय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा ग्राफाईट धातू कोणत्या लीगला असेल ती KTPL लीग आहे. ती कराड तालुका टेनिस क्रिकेटची पहिली लीग आहे ज्याच्यामध्ये ग्राफाईट धातूची ट्रॉफी तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्या मान्यवरांनी संपूर्ण स्पर्धेला आपण पाहिलं तर पुरस्कृत केले त्यांचे सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब यांचा आता मी सन्मान करू इच्छितोय. दादा विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. यावेळी मात्र आमचे KTPL म्हणजे कराड तालुका टेनिस क्रिकेटचे आमचे खऱ्या अर्थानं पुरस्कृते हायड्रोटेक इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आता दीपक दादा जेव्हा आले तेव्हाच बोलले की KTPL मध्ये थोडासा बिझी होतो पण पुढच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक लक्ष देईल आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही उपस्थित राहून वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात कारण की KTPL देखील आज त्यांची फायनल आहे. दीपक दादा लोखंडे साहेब पुरस्कृत म्हणजे हायड्रोटेक इंजिनिअरिंग पुरस्कृत KTPL 3.0 आणि आज फायनल आहे. महत्त्वाचे तिथे उपस्थिती असतील तरीही तुम्ही वेळेतला वेळ काढून उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा बढवलीत. दादा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दादा बोलतात 2 ते 4 शब्द बोलतात पण रोखठोक आणि अगदी योग्य. दादा या स्पर्धेबद्दल स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे 18 ते 19 असोसिएशन एकत्र येत आहेत आणि पहिली प्रीमियर लीग आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिलं. काय बोलाल दादा? मला वाटतं कोणत्याही कामाची सुरुवात ही खडतरच असते. सुरुवात कायम स्ट्रगलमध्येच असते आणि ग्राउंडवरती आल्यानंतर कुठेही स्ट्रगल दिसत नाहीये. तुम्ही जे नियोजन केलंय ते असं वाटतं ही 4-5वी लीग आहे त्या पद्धतीचंच नियोजन दिसतंय. त्यामुळं टुर्नामेंटला किंवा या लीगला माझ्या शुभेच्छा आहेतच आणि वाखाण्याजोगीच आहे तुमची ही लीग. सॉरी तुमची नाही आपली.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपण सर्वजण एकत्रच आहोत आणि जवळजवळ 18 ते 19 असोसिएशन्स म्हणजे 18 ते 19 तालुके म्हणजे हा आपल्या या मेट्रो सिटीमध्ये किंवा राजधानीमध्ये आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या विभागाला एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे की सगळ्यांनी एकत्र बसून आतापर्यंत मला वाटतं सगळ्या असोसिएशन्स आणि तालुके वेगवेगळे खेळत होते, पण सगळ्यांची गाठ मारायचा जो तुम्ही प्रयत्न केलेला आहे तो खरोखरच चांगला प्रयत्न आहे आणि त्यातून आपल्या युवकांना आणि आपल्या भावी पिढींना खूप सारा सपोर्ट ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. तर त्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत आणि असणारच आहोत. पुढच्या वर्षी चांगलीच टुर्नामेंट होईल आणि आपण एकत्र मिळून करू अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि लवकरच आपण बसूयात पुढच्या नियोजनासाठी. बस, थँक्यू व्हेरी मच. दादा तुम्ही बोललात, तुमचं वाक्य आणि तुम्ही बोललात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच. आता मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. KTPLचे कमिशनर सागर दादा, त्याचबरोबर विनंती करेल मी आमचे अरुणजी शेवाळे साहेब, नितीन मोरे साहेब, मारुती शेवाळे साहेब, विक्रमजी शेवाळे साहेब आणि संदीपजी देसाई साहेब, मी विनंती करेल आपण सर्वांनी या. आपण सर्व आमचे मान्यवर आहात, आपण सर्वांनी या. आपण टॉस करूयात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स तयार आहेत, जिथे कॅप्टन्स तयार आहेत. येस दादा, खरं तर दादा सोजवळ मनाचे आहेत. लगेच ते बोलले की आपली स्पर्धा क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे. गावाकडे तुम्ही गेलात तर बैलगाडा शर्यत ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही कराडमध्ये असते. कबड्डीच्या स्पर्धा असतात गावामध्ये, त्याचबरोबर खो खोच्या स्पर्धा असतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावातील तरुणांनी उद्योजक बनावं. आपल्या घराला आणि घरातल्या सर्व व्यक्तींना सोबत घेऊन गावातल्या तरुणांनी उद्योजक बनून स्वतःला सिद्ध करावा हा त्यांचा प्रामाणिक हक्क आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या कंपनीजमध्ये वॅकन्सीज निघतात तेव्हा आपल्या विभागातील पोरांना कशा अर्थानं न्याय देता येईल, त्यांना कशा अर्थानं रोजगार देता येईल, या सर्व गोष्टींची काळजी ते घेत आले. दादा PMPL 1.0 आणि जय महाराष्ट्र हा कॉल मागायचा आहे. सो मैत्री ग्रुप जावली आणि श्री चौनेश्वर कॉल कोण मागणार आहे का? कॉलसाठी करायचं आहे? येस, करूयात. कॉल आहे श्री चौनेश्वर, स्पिन दी कॉइन. जय महाराष्ट्र कॉल होता आणि PMPL 1.0 तुझा चेहरा खूप काय बोलत होता का? मी माईक यासाठी दिला, हल्ली पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात. टॉस का बोललास मागू देत त्याला? काल आमची मॅच झाली त्याप्रमाणेच होऊ दे बोललो. काल त्यानं टॉस मागितला होता, बोललो तूच माग. मग टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. मित्रांनो टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप जावली. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि चौनेश्वर 11 तुम्हाला करायचे बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या दिशेनं होऊयात रवाना. आणि येस, हा टॉस आहे जे महाराष्ट्र आणि PMPL असा टॉस आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येतो विघ्नेजी मडवी सर यांच्या आवाजातून. आता सेकंड इनिंगकडे जाऊयात लगेच. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. मातोश्री वर्सेस ग्लोरियस. टॉस जिंकून ग्लोरियस टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना मातोश्री टीमने उभारल्या 4 ओव्हरमध्ये 35 धावा. 36 धावांचं टार्गेट उभं केलं 4 ओव्हरमध्ये. बघूया या 24 बॉलमध्ये 36 धावा कशा पद्धतीने चेस करतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना संदीप भिरमाने आणि गणेश कदम. संदीप भिरमानेचा विचार केला तर याच मैदानावर घणसोली प्रीमियर लीग खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावी करणारा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. घणसोली अंतर्गत क्रिकेटचा विचार केला तर DC टीम मधून तो खेळतोय आणि किरणस मध्ये घणसोली टीम मध्ये देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल भालेकर येतोय. गणेश कदम स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल भालेकर. हे 2 षटक आहे ना सुनील, हे 2 षटक फार इम्पॉर्टंट असेल. सतीश सणस आणि अतुल भालेकर. पहिला षटकाचा खेळ सुरू होतोय. 36 धावांचा टार्गेट आहे. पहिला बॉल या इनिंगचा. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवर 4 धावांची मोहर लागते.
गणेश कदमच्या बॅटमधून चौकार आलाय. व्हेरी फर्स्ट बॉलवर चौकार आलाय. चौकाराने टीमची धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिलं षटक आहे ना ते अप्रतिम षटक हाताळावं लागेल. मागच्या मॅच मध्ये अतुल भालेकरचं अप्रतिम षटक पाहिलं, विकेट्स प्राप्त केली होती, तशाच पद्धतीचे विकेट प्राप्त करावं लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, बॅटची एज लागली होती की काय? विकेट किपर खूप चांगलं काम करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागतील, विकेट प्राप्त करावं लागतील या मॅच मध्ये. मातोश्री टीमला बॅटिंग मध्ये फार तारांबळ उडाली, कारण की बॅटिंगला अक्षरशः कोसळली. खराब बॅटिंग परफॉर्मन्स झाला. फक्त 35 पर्यंत मजल मारली, 36 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना आता मात्र 2 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. इथे देखील कोटपाचा बॉल, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज गणेश कदमच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा दुसरा PMPL क्रॅकिंग चौकार. आखू टप्प्याचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. आखू टप्प्याचा बॉल हाताळलाय आणि कमी गतीचा चेंडू होता, टायमिंग मिळाला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलं जात आहे. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लागलेत. तब्बल 9ची सरासरी राखायची, 8 धावा धावफलकावर लागलेत. खोलबट टप्प्याचा चेंडू, खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. कॉपी बुक स्ट्राईक, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग, चांगले स्ट्रोक लगवले गेलेत. बघा आमच्यापर्यंत एक किल्ली आले, जी बाईकची किल्ली आहे. त्यामध्ये कपाट्याची चावी देखील आहेत आणि 2 चाव्या अजूनही इथं आहेत. त्यामुळेच प्लीज ज्या कोणाची असेल त्यांनी कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. एका किल्ली सापडल्यात, किल्ल्यांचा गुच्छ सापडलाय, त्यासाठी ज्या कोणाची असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधा. चांगली सुरुवात, 10 धावा धावफलकावर लागले. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला वेगाचं उत्तर वेगाने. फॉर एव्हरी एक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे ज्या भन्नाट वेगाने चेंडू आला होता त्याच भन्नाट वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार. न्यूटनचा 3rd लॉ लागू झाला या बॉलवर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, व्हॉट अ फटका. 500 रुपयाचं पारितोषिक इथे लिहिला गेलाय. सुर्वे काका यांच्या माध्यमातून गणेश कदम या खेळाडूसाठी. टीमची धावसंख्या 16 धावा. बघा आपल्या आवडीच्या खेळाडूंना इथे पारितोषिक ठेवण्यात आलं. यावेळी देखील फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय पुन्हा एकदा फरार. चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. वेल बिगन्स हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील खूप चांगला होतो. सुरुवात दमदार झाली. 20 धावा 1 षटकांचा खेळ संपलाय. येस, दोन्ही बॅटरसाठी सुर्वे काका यांच्या वतीने षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राजाभाऊ माटे आणि त्याचबरोबर सुर्वे काका हे दोन्ही जर पाहिले तर टीम ओनर आहेत आणि अनेक वर्ष दोस्ती 11 संघ आम्ही सातत्याने पाहिलाय घणसोली प्रीमियर लीग मध्ये. सुर्वे काका आणि माटे भाऊ यांचं देखील मी कौतुक करतोय. टीमची धावसंख्या 20 धावा. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. 36 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र बॉल जास्त आहेत आणि धावा आता कमी आहेत. यावेळेला मात्र फटका जर अप्रतिम होता. बॅट्समनला माहिती आहे आता धावा आपण सिंगल डबल न देखील मॅच आपण जिंकू शकतो आणि इथे मात्र नुकतीच सिंगल आली. बघा सुनील, 2 गोलंदाज प्रमुख आहेत म्हणजे अतुल भालेकर आणि त्याचबरोबर सतीश सणस. हे 2 षटक फार इम्पॉर्टंट होतं. असं म्हटलं जातं ना की तुमच्या प्रमुख अस्त्रावर जर तुम्ही प्रहार करताना तर टीम बॅकफुटला जाते आणि तेच घडलं. या पहिल्याच ओव्हर मध्ये अतुल भालेकर हा चांगला गोलंदाज होता. त्याच गोलंदाजावर इथे हल्ला चढवला गेला आणि 20 धावा खर्च केल्या.
चांगली रणनीती स्विच हिट फटका चांगला आहे चेंडू जातोय सीमारेषे लगत सीमारेषे पलीकडे जाईल लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय फलंदाज गणेश कदम आज चौफेर फटकेबाजी करत असताना आपल्या टीमला विजय देण्यासाठी हा प्रयत्न करत असताना या मॅच मध्ये लाजबाब बॅटिंग अप्रतिम स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं का फटका सजवला जर का आपण बघितलं तर स्विचिटचा फटका दुधारी तलवार म्हणून या फटक्याला ओळखलं जातं यावेळेला मात्र लाईन इथून मात्र आता पाहावी लागेल पंचांचा इशारा आला लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच दुनियात समांतर करत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल म्हणजे गोलंदाज सतीश सनस यांना हा बॉल पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल मग 26 धावा धावफलकावर लागलेत आणि त्यातील 24 धावा गणेश कदमच्या बॅटमधून आलेत काय बॅटिंग करतोय इथे नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता चांगला स्ट्रोक लगवला जातोय चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम फटका पाहायला मिळतोय गणेश कदमच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अनेक स्पर्धेमध्ये नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी लेग स्टंपवर मारा केला होता आणि लो लुक स्ट्रोक लगवला जातोय गणेश कदमच्या बॅट मधून एक एक कदम विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना गणेश कदम या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते गणेश कदम 28 योगदान देतो टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर 15 बॉल मध्ये 6 करायचे आहेत लवकर 14 बॉल मध्ये 6 करायचे आहेत लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या दिसतो गणेश कदम हा बॅटर पाहूया आता पुन्हा एकदा सतीश तयार होतात राईट आर्म राउंड द विकेट नाव फटका अप्रतिम सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव 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 आणि हा सामना महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये फिनिश केला गणेश कदम आणि गणेश